Hello and welcome student. In last lecture we start a new chapter number 5, cell structure and organization. And in last lecture we discuss about the definition of the biology, definition of the cell, and we also see the shape and size of the cell. So today's lecture we see the cell theory and what is meant by the totipotency. So let's start the cell theory. Our today's point is a cell theory. As we know, firstly the cell theory proposed by the Matthias Schilder. First, cell theory proposed by the scientist Matthias Schilder in 1838. The cell theory firstly proposed by the scientist Matthias Schilder and he was a German botanist. What is meant by the botanist? The study of the plant are called the botanist. The scientist or person who studied on the plant are called botanist. So firstly cell theory proposed by the German botanist Matthias Schilder in 1838. Next, the scientist Schwann in 1839 proposed a cell theory. Scientist Schwann, and he was also German zoologist. What is meant by zoologist? The person or scientist study on the animal are called the zoologist. So firstly cell theory proposed by the Schilder and secondly the cell theory proposed by the Schwann. Firstly they work on cell theory independently, means firstly they work on cell theory independently. म्हणजेच सायंटिस्ट शिल्डर यांनी 1838 साली काय केलं, सेल थेअरीवर काम करायला सुरुवात केली. सेल थेअरी म्हणजेच काय, सेल कशी आहे, कुठून तयार झाली, कशामुळे तयार झाली, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा शिल्डर यांनी सुरुवात केली. त्याच नंतर सायंटिस्ट श्वान यांनी पण 1839 साली सुरुवात केली सेल थिअरीवर. पहिल्यांदा यांनी स्वतंत्रपणे काम केलं. शिल्डर यांनी स्वतंत्रपणे काम केलं आणि श्वान यांनी पण स्वतंत्रपणे काम केलं. म्हणजेच म्हणून आपण म्हणतो दे वर्क ऑन द सेल थिअरी इंडिपेंडेंटली फर्स्टली. देन त्यानंतर त्यांनी काय केलं, फॉर्म्युलेट केली सेल थिअरी. देन दे फॉर्म्युलेटेड cell theory together and the cell theory was called Schilder and Schwann cell theory. म्हणजे पहिल्यांदा काय झालं, सेल कशी बनली, कशामुळे बनली ह्याचा स्टडी करण्यासाठी पहिल्यांदा कोणते सायंटिस्ट आले, जर्मन बोटॅनिस्ट दॅट इज सायंटिस्ट शिल्डर. त्यांनी स्वतंत्रपणे सेल थिअरीचा स्टडी करायला सुरुवात केली, सेलवर काम करायला सुरुवात केली. त्याच वेळेस सायंटिस्ट श्वान जे की काय आहे, जर्मन झूलॉजिस्ट. आता आपल्याला माहित झालं व्हॉट इज मीन बाय दी बोटॅनिस्ट अँड व्हॉट इज मीन बाय दी झूलॉजिस्ट. शिल्डर काय होते, शिल्डर बोटॅनिस्ट होती. दी पर्सन ऑर सायंटिस्ट स्टडी ऑन दी प्लांट. म्हणजे शिल्डर कशावर स्टडी करत होते, त्यांचं वर्क कशावर होतं, प्लांटवर होतं. आणि श्वान यांचं काम कशावर होतं, ॲनिमल होतं. या दोघांनीही सेल थिअरीवर काम करायला सुरुवात केली, पहिल्यांदा स्वतंत्रपणे. त्यानंतर त्यांनी काय केलं, एकत्रित येऊन सेल थिअरी मांडली. त्या सेल थिअरीला आपण आज काय म्हणतो, शिल्डर अँड श्वान सेल थिअरी. सो दिस इज अबाउट दी सेल थिअरी. मग त्यानंतर पण यामध्ये ड्रॉबॅक काय, या सेल थिअरीमध्ये एक्सप्लेनेशन नाही.
कसलं की सेल ऍक्च्युली कशापासून बनली. सो देयर वॉज नो explanation of the formation of the cell. म्हणजे जी काय श्वान आणि शिल्डन यांची सेल थेअरी आहे यामध्ये सेल ऍक्च्युली कशापासून कशी फॉर्म झाली याचं एक्सप्लेनेशन नाहीये. मग ती सेल मॉडिफाय केली त्यासाठी तिसरे सायंटिस्ट आले रुडॉल्फ वर्च्यू. In 1855 he was a modified cell theory. म्हणजे पहिल्यांदा सायंटिस्ट आले शिल्डन आणि नेक्स्ट श्वान आणि ह्या दोघांनी मिळून एक सेल थिअरी तयार केली. त्यालाच आपण काय म्हणतो शिल्डन अँड श्वान सेल थिअरी. पण त्यामध्ये एक्सप्लेनेशन नव्हतं कसलं फॉर्मेशन ऑफ दी सेल्स. मग त्यानंतर सायंटिस्ट आले रुडॉल्फ वर्च्यू यांनी 1855 मध्ये सेल थिअरी जी की शिल्डन आणि श्वान यांनी मॉडिफाय बनवली होती ती सेल थिअरी मॉडिफाय केली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की सेल फॉर्म फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल. रुडॉल्फ वर्च्यू यांनी काय म्हटलं की सेल कशापासून बनली प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे ऍक्च्युली सेल कशी बनते पहिल्यांदा प्री एक्झिस्टिंग सेल होती ती सेल डिवाइड होऊन त्या सेल बनल्या. हे त्यांनी आपल्या मॉडिफाईड सेल थेअरी मध्ये म्हटलं. तीच थेअरी आपण डिटेल मध्ये पाहूया. म्हणजे आता नेक्स्ट आपण काय पाहणार आहे हे झालं सायंटिस्ट अबाउट दी सेल थेअरी. पहिल्यांदा शिल्डन सायंटिस्ट आले त्यानंतर श्वान सायंटिस्ट आले आणि रुडॉल्फ वर्च्यू यांनी काय केली मॉडिफाईड सेल थिअरी मांडली. मग त्या मॉडिफाईड सेल थिअरी मध्ये ऍक्च्युली काय पोस्टुलेट आहे म्हणजे काय स्टेटमेंट आहे अबाउट दी सेल ते आपण पाहूया. पोस्टुलेट ऑफ दी सेल थिअरी म्हणजे जे रुडॉल्फ वर्च्यू यांनी जे स्टेटमेंट मांडले किंवा यांनी जी मॉडिफाय केली सेल थिअरी. कोणती सेल थिअरी शिल्डन अँड श्वान यांनी जी सेल थिअरी मांडली तीच मॉडिफाय करून काय स्टेटमेंट पोस्टुलेट मांडले ते आपण स्टडी करणार आहे. फर्स्टली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल अँड सेल प्रोडक्ट. हे फर्स्ट पोस्टुलेट आहे कसलं सेल थिअरीचं. म्हणजे आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं की तो कशाने बनलेला आहे सेल्स. आपण ऑर्गनायझेशन घेतलं तर पहिल्यांदा काय येतं सेल येतं. सेल नंतर काय येतं टिश्यू येतं बरोबर. बंच ऑफ सेल इज कॉल्ड टिश्यू. टिश्यू नंतर काय येतं बंच ऑफ टिश्यू झाला तो ऑर्गन येतो. ऑर्गन सिस्टीम नंतर पूर्ण एक कंप्लीट ऑर्गनची सिस्टीम मिळून एक ऑर्गॅनिझमची बॉडी तयार होते. म्हणजे जर प्लांट घेतला तरी पण तो पहिल्यांदा सेल पासूनच बनतो आणि ॲनिमल घेतला तरी पण तो काय होतो सेल पासूनच बनतो. मग फर्स्ट पोस्टुलेट काय सेल थिअरीचं फर्स्टली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल अँड सेल्स प्रोडक्ट. आता व्हॉट इज मीन बाय दी सेल प्रोडक्ट. आता आपल्याला माहिती आहे काय कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला तर तो कशाने बनलाय सेलने. पण तुम्ही म्हणाल हे काय सेल्स प्रोडक्ट. आता सेलच काय करत असतात प्रोड्यूस करत असतात प्रोटीन वेगवेगळे एन्झाईम्स. म्हणून आपण इथे उल्लेख केलाय ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल अँड सेल प्रोडक्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एन्झाईम घेतलं तर ते बॉडीसाठी पेप्सिन घेतलं सेलच तयार करते बरोबर. आणि ते पेप्सिन कशासाठी प्रोटीन डायजेशनसाठी हेल्पफुल आहे. म्हणून आपलं फर्स्ट पोस्टुलेट काय आहे ती ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल अँड सेल प्रोडक्ट. देन नेक्स्ट इज अ लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे सुरुवातीला जी प्री एक्झिस्टिंग सेल होती त्या सेल पासून काय झाली आहे सेल मॉडिफाय झाली. जी प्री एक्झिस्टिंग सेल होती तीच काय झाली डिवाइड होऊन ती मॉडिफाय होऊन सेल तयार झाली. हे सेकंड पोस्टुलेट आहे. देन नेक्स्ट इज अ सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ.
ही इज द सेलची डेफिनेशन. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द डेफिनेशन ऑफ द सेल. सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम. आता कसं ते एक्सप्लेन करूया आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केली आपली स्किन, ॲनिमलची स्किन जर कन्सिडर केली तर तिच्यामध्ये कोणत्या सेल आहेत? इपिथेलियल सेल आहेत. इपिथेलियल सेल काय करतात? स्किन म्हणजे प्रोटेक्शन पण करतात, बरोबर, आणि स्ट्रक्चर पण प्रोव्हाइड करतात. त्यानंतर जर ब्रेन घेतला तर ब्रेन मध्ये पण काय आहे? न्यूरॉन सेल आहेत, इपिथेलियल सेल्स आहेत, वेगवेगळ्या सेल आहेत. म्हणजे त्या सेल काय करतात? त्या ऑर्गनला, त्या ऑर्गॅनिझमला काय करतात? एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात. स्ट्रक्चर प्रोव्हाइड केल्यानंतर त्या फंक्शन पण परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल नर्व सेल घेतली तर ती काय करते? इम्पल्स पास करते, नर्व इम्पल्स पास करते. त्यानंतर जर आपण इपिथेलियल सेल्स घेतल्या स्किन मधल्या, त्या काय करतात? सिक्रेट करतात. काय? एकतर स्वेट किंवा सिक्रेशन सिक्रेट करतात. त्यापासून काय होतं? प्रोटेक्शन केलं जातं स्किनचं. म्हणून सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे एखादी जर सेल घेतली तर ती त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते आणि त्यासोबत फंक्शन पण परफॉर्म करते. नेक्स्ट पोस्टुलेट इज total activity of the cell are responsible for the activity of the organism. म्हणजे जर कन्सिडर केलेली एखादी सेल, तिची जर टोटल ऍक्टिव्हिटी रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे एखादी सेल जर काम करत नसेल तर त्या ऑर्गॅनिझमची ती ऍक्टिव्हिटी काय होईल? डिक्रीज होईल. फॉर एक्झाम्पल नर्व सेलच आपण कन्सिडर करूया. जर नर्व सेल व्यवस्थित काम करत असेल तर आपल्याला सगळे सेन्सेशन व्यवस्थित होतील, बरोबर. आणि तिने जर व्यवस्थित काम केलं नाही तर आपल्याला सेन्सेशन होणार नाही आणि आपल्याला कसलीही ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. सो फोर्थ पोस्टुलेट ऑफ द सेल थेरी, टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं. नॉर्मल डायबिटीज कशामुळे होतो? इन्सुलिन सिक्रेट करते आपली बॉडी. जेव्हा आपलं इन्सुलिन बॉडीमध्ये तयार होतं तोपर्यंत आपली शुगर कंट्रोल होते. पण ज्यावेळेस आपल्याला डायबिटीज होतो किंवा एखाद्या पर्सनला डायबिटीज होतो त्यावेळेस नॅचरली इन्सुलिन काय होत नाही? तयार होत नाही. म्हणजे इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या सेल मध्ये बिघाड झाला तर त्या ऑर्गॅनिझमच्या त्या शुगर कंट्रोलच्या ऍक्टिव्हिटीवर पण बिघाड होतो. म्हणून फोर्थ इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय? द टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. मग ती कोणतीही सेल असो, तिची जर ऍक्टिव्हिटी व्यवस्थित असेल तर त्या ऑर्गॅनिझमची पण ऍक्टिव्हिटी कशी असते? व्यवस्थित असते. तिच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर ऑर्गॅनिझमच्या त्या ऍक्टिव्हिटीमध्ये बिघाड होऊ शकतो. नेक्स्ट इज अ सेल शो द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. आता सेल काय करू शकते? ट्रान्सफॉर्म करू शकते. आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल आता प्लॅनकडे जाऊया आपण थोडंसं, की आपण पीनट्स घेतली, बरोबर. पीनट्स काय आहे? सीड आहे, बरोबर. ते सीड कशाने बनले? नंबर ऑफ सेलने बनले. पण त्या एवढ्याशा सीड मध्ये खूप मोठं प्लांट तयार करण्याची ॲबिलिटी आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी. म्हणजे त्या सीड पासून परत काय फॉर्म होणार आहे? रूट्स फॉर्म होणार आहे, शूट्स फॉर्म होणार आहे, लीव्स फॉर्म होणार आहे, त्यानंतर फ्लॉवर्स फॉर्म होणार आहे, त्यानंतर अगेन फ्रूट तयार होऊन परत सीड तयार होणार आहे. ही ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी सेल मध्ये असते. आणि लिव्हिंग बिंग मध्ये पण कन्सिडर केलं तर एक पासून काय होईल? एम्ब्रियो फॉर्म होईल, झायगोट फॉर्म होईल. पहिल्यांदा एक पासून झायगोट, झायगोट पासून एम्ब्रियो, एम्ब्रियो पासून काय होईल? एक लिव्हिंग बिंग तयार होईल, अडल्ट पर्सन फॉर्म होतो. तीच काय? ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी. म्हणजे एक सिंगल सेल मध्ये काय? ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी. मी एक्झाम्पल दिलं, म्हणजे सीड पासून प्लांट आणि झायगोट पासून एक कंप्लीट अडल्ट पर्सन फॉर्म होणे म्हणजेच काय? ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी. सेल हॅव अ ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी. And last postulate of the
सेल थेअरी, इट कंटेन न्यूक्लिक ऍसिड दॅट इज डीएनए आरएनए. सगळ्यांना माहिती आहे डीएनए काय आहे, आरएनए काय आहे, बरोबर. आणि प्रत्येक सेलमध्ये काय असतो, डीएनए आणि आरएनए प्रेझेंट असतो. मग लोकेशन चेंज होऊ शकते, बरोबर. जर प्रोकॅरियोटिक सेल घेतली तिला न्यूक्लियस नाहीये, न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, त्यामुळे सायटोप्लाझम मध्येच आपल्याला आरएनए आणि डीएनए दिसेल. पण जर युकॅरियोटिक सेल घेतली तर आपल्याला डीएनए कुठे न्यूक्लियस मध्ये दिसेल आणि आरएनए आपल्याला सायटोप्लाझम मध्ये दिसेल. पण आपल्याला हे पण माहिती आहे की आरएनए सिंथेसाइज कुठे होतो, न्यूक्लियस मध्ये, आणि तो ट्रान्सपोर्ट केला जातो सायटोप्लाझम मध्ये. सो दिस इज अबाउट दी some postulate of the cell theory. Firstly, all living organism made up of cell and cells product. Next is living cell arise from the pre-existing cell. Next is a cell is a structural and functional unit of the life. And next, total activity of the cell are responsible for the activity of the organism. Fifth is a cell show transformation energy. And last one, cell contain nucleic acid that is DNA and RNA. The long form of the DNA is deoxyribose nucleic acid and RNA ribonucleic acid. So this is about the some statement of the cell theory proposed by the scientist Virchow. So next point is what is meant by the totipotency. Totipotency, it is the ability of living nucleated cell to differentiate and divide to form any other type of the cell. This is a simple definition of the totipotency. Totipotency is simply toti means total and potency means total potential. The cell which have total potential to form new or different type of the cell are called totipotency. Means असे सेल की तिच्यामध्ये काय टोटल पोटेन्शियल आहे, पण कसलं वेगवेगळ्या सेल फॉर्म करायचं आणि त्या वेगवेगळ्या सेल फॉर्म करून एक न्यू ऑर्गॅनिझम तयार करण्याची ॲबिलिटी ज्या सेल मध्ये आहे त्या सेलला आपण काय म्हणतो, टोटिपोटेन्सी. ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल म्हणजे अशी एखाद्या लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलकडे ॲबिलिटी टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाइप ऑफ दी सेल. म्हणजेच काय झालं, टोटिपोटेन्सी. आणि इन सिम्पली टोटी मीन्स टोटल अँड पोटेन्सी मीन्स पोटेन्शियल. असे सेल जिच्याकडे काय टोटल पोटेन्शियल आहे की वेगवेगळ्या सेल डिफरन्शिएट करून डिवाइड करण्याची. फॉर एक्झाम्पल जर घेतलं ॲनिमल स्टेम सेल घेतल्या. जेव्हा ॲनिमल मध्ये एम्ब्रियोनिक कंडिशन असते त्यावेळेस काय असतात, स्टेम सेल प्रेझेंट असतात आणि त्या स्टेम सेल मध्ये ॲबिलिटी असते ती स्टेम सेल स्वतः डिफरन्शिएट होऊन काय होतात, वेगवेगळ्या सेल डिवाइड करते. म्हणजे या सेल स्टेम सेल पासून पुढे काय होते, इपिथेलियल सेल फॉर्म होतील. नर्व सेल फॉर्म होतील. वेगवेगळ्या मसल्स फॉर्म होतील. त्यानंतर ना नर्व सेल, त्यानंतर ना किडनी सेल, अल्फा बीटा सेल फॉर्म होतील. अशा वेगवेगळ्या सेल ट्रान्सफॉर्म करण्याची ॲबिलिटी स्टेम सेल करेल. म्हणूनच आपण स्टेम सेलला काय म्हणतो, टोटिपोटेंट सेल. म्हणजे अशी एखादी व्यक्ती असते ती कशी असते, मल्टी टॅलेंटेड असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन घेतला तर तो कसा असतो, मल्टी टॅलेंटेड असतो. त्याला सगळ्याच फील्ड मधलं बरंचसं नॉलेज असतो, आपण त्याला म्हणतो मल्टी टॅलेंटेड पर्सन. तशीच आपली स्टेम सेल असते. स्टेम सेल मध्ये ॲबिलिटी असते वेगवेगळ्या सेल फॉर्म करण्याची. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे आपल्या स्किन मध्ये एपिथेलियल सेल आहे, बरोबर. एपिथेलियल सेल नंतर जर ब्रेन घेतला तर तिथे काय आहे, न्यूरॉन सेल आहे. आपलं हार्ट जे मसल्सने बनले, हार्ट कसं आहे
मायोजेनिक आहे, ब्रेन कसं आहे न्यूरोजेनिक आहे. मग त्याला एकच टाईपच्या सेलने सगळी आपली बॉडी बनलेली नाहीये. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आईमध्ये आईज मध्ये वेगवेगळ्या सेल आहेत, नोज मध्ये वेगवेगळ्या सेल आहेत, आपली टंग आहे ती टंग वेगवेगळ्या सेलने बनली. ही सगळे वेगवेगळं म्हणजे जे डिफरन्शिएशन झाले हे कोणामुळे झाले, स्टेम सेल मुळे झाले. आणि स्टेम सेल कुठे असतं, कुठे भेटते आपल्याला, एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ दी ॲनिमल. त्याचप्रमाणे जर आपण प्लांटचं एक्झाम्पल घेतलं, सगळ्यांना डेफिनेशन समजली असेल. The cell have total potential to form a new cell are called totipotency. आणि आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय प्लांट्स. ॲनिमलचं समजलं आपल्याला की काय, ॲनिमल मध्ये आपण स्टेम सेल काय आहे, टोटिपोटेंट आहे. ती कशी आहे ती पाहिली, एका स्टेम सेल पासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे झायगोट कसा आहे, सिंगल सेल. त्या झायगोट पासून मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमची बॉडी बनते. म्हणजे त्या झायगोट मध्ये काय, टोटिपोटेंट ॲबिलिटी, तो वेगवेगळ्या टाईपच्या सेल काय करतो, फॉर्म करतो. तसंच प्लांट मध्ये पण घेतलं, कन्सिडर केलं तर प्लांट मध्ये कोणती सेल आहे, मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये कशी ॲबिलिटी, टोटिपोटेन्सी ॲबिलिटी. मग त्या मेरिस्टेमॅटिक सेल पासून पॅरेंकायमा बनतात, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, then xylem, next is a phloem. These are the cell of the plant. म्हणजे आपण डिस्कस करतोय कोणता पॉइंट, टोटिपोटेन्सी. टोटिपोटेन्सी मीन्स काय की अशी ॲबिलिटी जी सेल कडे आहे, त्या ती सेल काय करते, वेगवेगळ्या सेल फॉर्म करते. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं स्टेम सेलचं, तर स्टेम सेल पासून पूर्ण एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. मग त्यासाठी स्टेम सेलला स्वतः काय करावं लागतं, डिवाइड होऊन वेगवेगळ्या सेल तयार करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा जर कन्सिडर केली ही स्टेम सेल, बरोबर. आता स्टेम सेल डिवाइड होईल दोन सेल मध्ये, बरोबर, हे झालं डिव्हिजन. परत ही स्टेम सेल परत डिवाइड होईल, ही पण डिवाइड होईल. ही स्टेम काय होईल, जर ह्या स्टेम सेल पासून नर्व सेल फॉर्म झाला तर त्यापासून काय होईल, ब्रेन फॉर्म होईल. इपिथेलियल सेल ने काय होईल, स्किन तयार होईल. हे एक्झाम्पल झालं ॲनिमल मधलं. तसंच प्लांट मधलं पण आहे. आपण मेरिस्टेमॅटिक सेल कन्सिडर केलं की तिच्यामध्ये काय, टोटिपोटेन्सी आहे. ती सेल काय करते, झायलेम, फ्लोएम, पॅरेंकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा अशा सेल बनवते. आणि त्यामुळे एका सिंगल सेल पासून पूर्ण प्लांट फॉर्म होतो. So this is about the today's lecture. In today's lecture we see the cell theory. Firstly we discuss about the Schwann and Schilden theory. Then next we discuss about the Virchow cell theory, and the scientist Virchow modified the cell theory, and we see the statement about the cell theory, and we also see the what is meant by the totipotency. So thank you so much for watching my video. Thank you.